नमस्कार. उन्हाळा असल्यामुळे आपल्याला थंडगार खावीसे वाटते. त्यासाठी आपण आज असे लाडू बनवणार आहोत की जे शरीराला थंडावा देतात. विकतचे थंड पेय पिण्यापेक्षा हा हेल्दी ऑप्शन नक्की निवडा. ह्यामुळे उष्णतेपासूनही बचाव होतो. दररोज एक लाडू खाल्ला तर हाडे बळकट होतात, रक्ताची वाढ होते. केस गळती व सांधेदुखीवरही हा रामबाण उपाय आहे. कढईत बदाम पाव कप, मखाना 1 कप. ह्यात प्रोटीन्स, फायबर्स भरपूर प्रमाणात असतात. अक्रोड पाव कप, काजू पाव कप, पिस्ता 2 मोठे चमचे भाजून घेऊया. हे सर्व ड्रायफ्रूट्स किती पौष्टिक आहे हे आता आपल्या सर्वांना माहीतच आहे. सर्व साहित्य भाजल्यामुळे लाडू जास्त दिवस टिकतात व चवही छान येते. शरीराला थंड ठेवणारे हे उन्हाळा विशेष लाडू नक्की बनवा. ह्यामुळे तुम्हाला कॅल्शियमच्या गोळ्या घेण्याची आवश्यकता वाटणार नाही. केसांपासून नखापर्यंत सर्व समस्यांवर रामबाण उपाय म्हणजेच दररोज हा एक लाडू. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारा हा लाडू तुम्ही नक्की बनवा. ड्रायफ्रूट्स भाजत आल्यावर डेसिकेटेड कोकोनट अर्धा कप. ह्याने केस गळती दूर होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. भोपळ्याच्या बिया, खोबरे खमंग भाजावे, त्यामुळे लाडू खूप दिवस टिकतात. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. सुका मेवा भाजल्यामुळे ते छान कुरकुरीत होतात, चव भारी येते. हे सर्व साहित्य भाजले आहे. खोबऱ्याचा कच्चेपणा गेला आहे. एका भांड्यात काढून थंड होण्यासाठी ठेवले आहेत. त्याच कढईत पाव कप साजूक तूप, 1 कप नाचणीचे पीठ. नाचणीलाच रागी किंवा नागली म्हणतात. लो फ्लेमवर भाजून घेऊया, त्यामुळे ते कच्चे राहणार नाही. हे जेवढे व्यवस्थित व खमंग भाजले तेवढे लाडू चविष्ट होतात. पीठ एकसारखे हलवले की ते छान भाजते. आता आपण पावभाजी मॅशरने एकसारखे करून घेत आहोत. नाचणी ग्लुटेन फ्री आहे. ह्याने डिहायड्रेशन कमी होते, डायबिटीजवर उत्तम आहे. एकदा बनवून ठेवले की हे जेव्हा पाहिजे तेव्हा खाऊ शकता. ह्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम, आयर्न व फायबर्स आहेत. त्यामुळे स्त्रियांच्या सर्व समस्यावर रामबाण उपाय आहे. पीठ भाजल्याचा खमंग सुवास येत आहे. हे भाजण्यासाठी 12 ते 15 मिनिटे लागली आहेत. भाजलेले पीठ एका ताटात काढून घेतले आहे. आता थंड झालेले ड्रायफ्रूट्स रवाळ वाटून घेऊया. ड्रायफ्रूट्स व त्यांचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार घ्या. अशा पद्धतीने वाटून घेतले आहे. आता कढईत 1 छोटा चमचा साजूक तूप, पाऊण कप बारीक कापलेला गूळ, पाव कप पाणी. गूळ लो फ्लेमवर फक्त वितळून घेऊया. गुळाचे प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता. गूळ सुरीने बारीक कापला की तो कापायला सोपा जातो. महिला भगिनी कुटुंबाच्या आरोग्याची खूप काळजी घेतात, पण स्वतःकडे पूर्ण दुर्लक्ष करतात. असे न करता त्यांनी ह्या पद्धतीने बनवलेला एक लाडू दररोज खाल्ला तर शरीरातील कमतरता भरून येते. त्यासाठी औषधे घ्यावी लागत नाही. गूळ वितळला आहे. एका ताटात भाजलेले नाचणीचे पीठ, नाचणीच्या पिठात भाजलेले ड्रायफ्रूट्स, वेलची पावडर अर्धा छोटा चमचा, थोडेसे जायफळ किसून घालूया. वेलची पावडर व जायफळने सुवास छान येतो, पचन छान होते. वितळलेला गूळ चमच्याने मिक्स करूया. हे लाडू खूपच हेल्दी, न्यूट्रिशियस व टेस्टी आहेत. उन्हाळ्यात हे नाचणीचे लाडू खाऊ शकतात का? तर ह्याचे उत्तर आहे हो. हे लाडू तुम्ही वर्षभर खाऊ शकता. हे व्यवस्थित मिक्स झाले आहे. आता हाताला तूप लावून लाडू वळूया. वाढत्या वयातील मुलांनी, स्त्रियांनी, वयोवृद्ध व्यक्तींनी दररोज हा पौष्टिक लाडू खावा. लाडू सहज वळवता आला आहे. नाचणी थंड असल्यामुळे उन्हाळ्यात हे लाडू अवश्य खावे. लाडू अतिशय सुंदर झाला आहे. खूप छान दिसत आहे. लाडूचे टेक्स्चर पहा, मऊसूत झाले आहे. हे खूप छान दिसत आहे. गूळ फक्त वितळून घेतल्यामुळे हे मऊसूत झाले आहेत. फ्रीजशिवाय 8 दिवस व फ्रीजमध्ये ठेवले तर 15 दिवस आरामशीर टिकतात. एक तोडून बघूया. तयार आहे नाचणीचे पौष्टिक लाडू. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन.
धन्यवाद.